काव्या ऋषिकेश दुबे हिने सादर केलेला सुंदर अभंग आपण ऐकलात. आणि जे काही डोलणं चाललं होतं ती इतकी मस्त गुंगली होती त्याच्यामध्ये. खरं तर ते डोलणं थांबावं असं वाटत नव्हतं, पण आमच्या मयूर सरांना तुमच्याशी थोडासा संवाद साधायचा आहे, केअरबद्दल बोलायचं आहे. कसं असतं, गाणे ऐकण्याच्या नादामध्ये जगराहटीच्या काही गोष्टी सोडून चालत नाही. आणि हे ध्यान जसं सर म्हणाले, हे ध्यानसुद्धा माऊल्यांनाच ठेवावं लागतं. त्याच्यामुळे आता मी सरांच्या हातात माईक देते. माईक घेतलात? सरांना आता थँक्यू. बोलायची त्यांना परवानगी हवी आहे. जबाबदारी आहे. केअरचा फुल फॉर्म आहे कॉन्झर्वेशन अँड रिस्टोरेशन ऑफ एन्व्हायरमेंट. तुम्ही ऑनलाईन पे केलं तेव्हा हे नाव आलं असेल तुम्हाला तिथे. पण आता आपण निकनेम त्याला असं म्हणतो, कल्चर अँड आर्ट फॉर रिस्टोरेशन ऑफ एन्व्हायरमेंट. कला संस्कृतीतून पर्यावरण संवर्धन ह्या विषयावर आपली संस्था मागच्या 8 वर्षापासून पुणे आणि परिसरात काम करते. मूळ उद्देश पर्यावरण आहे. झाड लावणे आणि जगवणे हे संस्थेचं अगदी कोर आहे. उद्या ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आहेत, मागच्या 2 रविवारपासून झालेत, पुढेही काही असणार आहेत. तर पर्यावरणाची चळवळ व्हावी, तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन पर्यावरण पुढे घेऊन जावं, यासाठी 2012मध्ये पासून आम्ही काम सुरू केलं होतं. नंतर पुढे संस्था रजिस्टर्ड झाली आणि आता पुढे संस्थेचं काम चालू आहे. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, उद्या सकाळी 7:30 वाजता NDA पावधानचा NDAच्या गेटपासून आतमध्ये या. पहिल्या गेटपासून आतमध्ये गेल्यानंतर चांदणी लॉन्स नावाचा जो एरिया आहे, तिथे आमचे व्हॉलेंटियर्स असतील. आपण उद्या ट्री प्लांटेशन ड्राईव्हला जाणार आहोत. संस्थेचं पहिलं आणि मुख्य काम आहे झाडे लावणे आणि जगवणे. दुसरं काम आहे संस्थेचं, मराठी इज ओके फॉर ऑल ना. दुसरं काम आहे संस्थेचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट ड्राईव्ह. आम्ही सोसायटीजमध्ये येऊन इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट करतो. रिसायकल रियूज जिथे योग्य ठिकाणी जाऊन त्याचा योग्य विल्हेवाट होईल त्या ठिकाणी आम्ही ते पाठवतो. तुम्हाला तुमच्या सोसायटीजमध्ये जर असं काही करायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही आणि आमचे व्हॉलेंटियर्स येऊन तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट करू आणि योग्य ठिकाणी ते पाठवू. हे संस्थेचं दुसरं काम. तिसरं काम आहे संस्थेचं, की जे अगेन पर्यावरण झाडाच्या संबंधात आहे. त्यात ट्री गणेशा आयडॉल मेकिंग वर्कशॉप्स आमची संस्था घेते. त्यात गणपती बनवायचे आम्ही वर्कशॉप्स घेतो. त्यात झाड एक देतो, की जो गणपती 10 दिवस 5 दिवस जी परंपरा आहेत त्या निमित्ताने तो आमच्या घरात राहील. नंतर पुढे ते जे झाड दिलेलं आहे तुम्हाला ते घरात लावायचं आहे. गणपती विसर्जन करायचा, तीच मातीत झाड लावायचं आहे आणि पुढचं 1 वर्ष ते झाड तुम्हाला तुमच्या घरात सांभाळायचं आहे. म्हणजे माझा गणपती पुढच्या 1 वर्षासाठी झाडाच्या स्वरूपात माझ्यासोबत असणार आहे. याचं कारण असं आहे, जर तुम्हाला ट्री प्लांटेशनचा काही अनुभव असेल तर छोटी झाडं जंगलात जगत नाही. थोडीशी ते 3-4 फुटाची होईपर्यंत तरी व्हावी लागतात. ह्या निमित्ताने तुमच्या घरात एक झाड मोठं होणार आहे. तुमची त्या झाडाविषयी एक आपुलकी, प्रेम, एक फॅमिली मेंबर म्हणून बॉन्ड असेल, की जो परत संस्कृतीशी संबंधातला आहे, की जो तुमचा गणपती आहे. जसं की आता उद्या ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आहेत. उद्या काही मागच्या वर्षीच्या गणपतीतली झाडं पुढच्या वर्षी आता येतील उद्या, ती आपण पर्यावरणात लावतो. माझा गणपती वर्षानुवर्ष ऑक्सिजनच्या स्वरूपात आमच्यासोबत असणार आहे, पर्यावरणासोबत असणार आहे. हे संस्थेचे 3 मुख्य पर्यावरणाचे प्रोजेक्ट्स. हे काम तुम्हाला सांगायचं आहे. हे तुम्हाला सांगायसाठी हा कार्यक्रम हा सगळं रचलेला आहे. तर त्याच्यामुळे आम्ही काही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नाही आहोत. आम्हाला काय हे ऑर्गनाईज करून पैसे कमवायचे असं अजिबात नाही आहे. पण हा विचार तुमच्यापर्यंत घेऊन जायचा आहे. पैशाचा प्रश्न आहे, ₹300 तिकीट का घेतलं? मग नव्हतं फ्री होऊ शकत का? तुम्ही तर संस्था आहे. पण प्रत्येक कामाला एक खर्च असतो. वादक आहेत, साऊंड आहेत, लाईट आहे. प्रॉपर दिल्याशिवाय तुम्ही काय बसणार नाही. विदाऊट साऊंड तुम्ही काय ऐकू शकले नसते. पण हा जर खर्च आपल्याला टाळायचा असेल, जर पुढच्या गरजे पंढरपूरला आपल्याला कोणी स्पॉन्सरशिप द्यावी, की जेणेकरून आम्हाला जे तिकीट लावावं लागलं ते नसेल लावायचं, तर तुमची सगळ्यांची एक मदत कंपल्सरी पाहिजे. तुम्हाला चॉईस नाही आहे त्यात. तुमच्या तिकीटवर एक गुगल रिव्ह्यूचा कोड आहे बघा, QR कोड. गुगल लेन्सला तुम्ही जा, त्याला तुम्ही क्लिक करा, ते डायरेक्ट गुगल रिव्ह्यू पेजला जाईल आणि तिथे तुम्हाला मी जे बोललो आहे किंवा जे आता सध्या जे दिसते त्याबद्दल तुम्ही लिहा. तुमच्या मुलाचे, नातवाचे फोटो त्यात अपलोड करा आणि तो गुगल रिव्ह्यू डिजिटल फुटप्रिंट ती वाढवा. आता आपण सध्या 900 गुगल रिव्ह्यूच्या आसपास आहोत. जेव्हा आपले 10,000 गुगल रिव्ह्यूज होतील तेव्हा आपल्याला स्पॉन्सरर म्हणतील, हे घ्या 2 लाख आणि करा कार्यक्रम. मग त्यांची स्टँडी लावू आपण इथे, त्यांचं करू आपण प्रमोशन. पण ॲटलिस्ट तुम्हाला खिशातनं पैसे भरावे लागणार नाही. पण त्याच्यासाठीचा हा मधला पर्याय आहे, की त्याच्यासाठी तुम्हाला गुगल रिव्ह्यू लिहायचे आहेत. कंपल्सरी आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही आहेत. तर तुम्हाला वेळ आहे. आता तुम्ही मध्ये ब्रेकमध्ये जाऊन किंवा बाहेर जाऊन करणार असाल, बसल्या बसल्या लिहिणार असाल, तर सगळ्यांनी गुगल रिव्ह्यू द्या. शक्य असेल तर त्यात फोटोही टाका.
कारण की तुम्हाला सर्टिफिकेट बाहेर मिळणार आहे. सर्टिफिकेट द्यायच्या अगोदर तुमचा Google रिव्ह्यू बघितला जाईल. आम्हाला ते कंपल्सरी करावं लागलं कारण पर्याय नाही आहे. कारण आम्हाला तुमच्याकडनं ₹300 घेताना छातीवर दगड ठेवावा लागला. पण काही गोष्टी प्रॅक्टिकल आहेत. पण पुढचा गरजे पंढरपूर, कदाचित त्याच्या पुढचा गरजे पंढरपूरला हे व्हावं आणि आपल्याला स्पॉन्सरशिप मिळावी. दुसरी गोष्ट, आपण स्पॉन्सरशिपसाठी जात नाही कोणाकडे. जर कधी कुणी स्पॉन्सरशिपच्या प्रोसेसमध्ये असेल, विवेकदादा आहे तिथे, तर ती खूप अवघड प्रोसेस असते. तर लोकांनी आपल्याकडे यावं. एवढी लोकं आहेत तर ते देतील आणि पर्यावरणाचंही काम होईल, कला संस्कृतीचंही काम होईल. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज राईट Google रिव्ह्यू फॉर अस. तुमच्या एका रिव्ह्यूने फरक पडणार आहे, संस्थेलाही पडणार आहे, तुमच्या उद्या पुढच्या वेळेत मुलं जी गाणार आहेत त्यांनाही पडणार आहे आणि त्यातनं कदाचित आपल्याला जे पर्यावरणासाठीचा लागणारा फंड पैसा लागतोच प्रत्येक गोष्टीला, तोही उभं राहणार आहे. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, आम्ही घरी गेल्यावर नक्की देतो अजिबात नाही. वेळ आहे तुम्हाला, 5 मिनटं बाहेर जाऊन या, नेटवर्क नसेल तर बाहेर जाऊन या. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज राईट Google रिव्ह्यू. अजून संस्थेचे 2 छोटे प्रोजेक्ट सांगतो आणि मग मी थांबतो. नंतर मी काही माईक हातात घेणार नाही. मग कल्चरल प्रोग्राम्समध्ये बरेचशा प्रोग्रामची सिक्वेन्स आहे. गरजे पंढरपूर आहे. संस्था शास्त्रीय संगीत गायनाची स्पर्धा घेते स्वरगंध नावाने. ती मे महिन्यात झाली, तिचा जूनमध्ये फायनल राऊंड झाला. तालगंध नावाची तबल्याची स्पर्धा झाली, मागच्या शनिवारी ह्याच रंगमंचावर फायनल राऊंड होता. पुढे कृष्णरंग होणार आहे. तो साधारणतः कृष्णाष्टमीच्या निमित्ताने असतो. तो साधारणतः सप्टेंबर महिन्यात आहे. पुढे बालदिवाळी पहाट असते. ह्या सगळ्या कल्चरल प्रोग्राम्समध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर बाहेर स्टँडीवर आमचा नंबर आहे, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. काही ऑडिशनच्या स्वरूपात असतात, काही क्लासेसच्या स्वरूपात असतात. कॉम्पिटिशनमध्ये विनर्स, जसं की आत्ता ही जी मुलगी गायली याच्या अगोदर, ती ऑडिशनमधनं आलेली होती. काही जण असे असतात की ज्यांचा स्पर्धेत नंबर आला तर आम्ही त्यांना डायरेक्ट एंट्री देतो. जसं की एक मुलगी आहे निमिषा नावाची बसलेली, तिचा नंबर आला होता, तिला डायरेक्ट एंट्री आहे. तर ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आमचे कल्चरल प्रोग्राम्स आहेत. पण संस्थेचा मूळ पार्ट आहे पर्यावरण. तर तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊ आणि एक स्टेप उद्या घेऊ. उद्या सकाळी 7:30 वाजता झाडं लावायला या. जेवढे शक्य होईल तेवढे आपण झाडं लावू आणि पर्यावरणाचं रक्षण करू. लास्ट प्रोजेक्ट की जो कदाचित तुम्हाला मला खूप गरजेचा असेल, श्रवण मित्र. आता तुम्ही मला विदाऊट चॉईस ऐकतायत, कारण तुम्हाला काय पर्यायच नाही. मुलगा गाणार आहे, आता काय ऐकूनच घ्यावं लागेल. पण आम्ही तुम्हाला बाय चॉईस नाही, आनंदाने ऐकून घेऊ. श्रवण मित्र नावाचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स, तुमचे थॉट्स आम्ही ऐकून घेऊ. तुम्हाला काही शेअर करायचं असेल, तुमच्या डोक्यात खूप छान आयडियाज असतील, कारण की आता ऐकणारं कोणी नाही आहे, बोलणारे भरपूर आहेत माझ्यासहित. पण आम्ही तेव्हा ऐकणारे होतो. आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमचा वेळ आणि आमचा वेळ जेव्हा तो मॅच होईल त्या वेळेमध्ये आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. काही गोष्टीवर काम करता येत असेल, सपोज तुमचं सोशल, तुमच्या डोक्यात काही छान आयडियाज असतील, कदाचित काही NGOत आम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकत असू, किंवा कदाचित तुम्ही काही जबाबदारी घेऊ शकणार असाल. जसं की एक मॅडम आहेत बसलेल्या, चाइल्ड अडॉप्शनच्या रिलेटेड मॅडम खूप छान काम करतात. त्या रिलेटेड असलेले लॉज काय आहेत त्याचं मॅडम काम करतात. त्याच रिलेटेड सायकोलॉजी रिलेटेड पण मॅडमचं खूप चांगलं नॉलेज आहे. तर ह्या इंटरॅक्शनमधनं आपल्याला काही गोष्टी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमधनं काही करता येत असेल तर ते करू. त्याची काही फीस नाही आहे, काही ट्रान्झॅक्शन काही नाही आहे. हे फक्त तुमच्या आणि माझ्या वेळेच्या आणि इतर अंडरस्टँडिंग ठेवून असतो. तर श्रवण मित्रमध्ये जर तुम्हाला आमच्याशी गप्पा मारायला यायचं असेल, निवांत या. तुम्हाला तुमच्या घरी बोलवायचं असेल तर नक्की बोलवा. फक्त चहा आम्हाला द्या, आम्ही तुमच्या घरी येऊन पण तुमच्या निवांत गप्पा ऐकू शकतो. जास्त वेळ झाला असेल, पण आता संस्थेविषयी एवढं सांगायचं होतं. महत्त्वाचं आहे 2 गोष्टी, Google रिव्ह्यू आणि उद्याचा ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं जे आपण मराठीत म्हणतो ते अगदी योग्य आहे. कारण तुमच्या आमच्या सहकार्यातूनच ही केअर संस्था उभी राहिली आणि फ्लरिश झालेली आहे. आणि तुमची अशीच साथ जर आम्हाला मिळत राहिली तर आपण याच्यापुढे सुद्धा समाजासाठी खूप छान काम करू शकू. मुलांचं भविष्य कसं आहे हे करत करत, हा विचार करत करत काळ्याचे पांढरे केस करण्यापेक्षा आपणच थोडंसं एक पाऊल जर समृद्ध जीवनाकडे मला वाटतं आज टाकलं तर ते आपल्या मुलांसाठी खूप फायदेशीर होईल. म्हणतात ना, कृष्णाची तुला करताना रुक्मिणीने फक्त एक तुळशीचं पान ठेवलं आणि त्याबरोबर तुला संपन्न झाली. बाकी सुभद्रेने कितीही काही अर्पण केलं, किती अगदी जडजवाहीर ठेवलं तरी ती तुला संपन्न होत नव्हती. रुक्मिणीचं एक तुळशीचं पान जे काम करून गेलं त्याची तुलना कुठेही नसते. म्हणून माझा एक रिव्ह्यू काय होणार आहे त्याच्याने, तर हा विचार करू नका. नक्कीच आम्ही जी साथ तुम्हाला दिलेली आहे त्याला तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या. हीच आजची तुम्हाला केलेली आम्ही प्रार्थना समजा. वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. मंडळी केव्हाची वाट बघतायत. आता पुढचा कार्यक्रम जो आहे तो पहिलं तोगे काऊ हे सादर करणार आहे शुभ्रा गुंजाळ, श्रेया ठोंबरे
आणि अनन्या भडकमकर यात कावळ्याला आपण साथ घातली आहे. जनरली असं म्हटलं जातं की कावळ्याचा शुभ शकून नसतो, पण माऊलींनी त्या काळी सुद्धा हे सगळं जातीभेद, मंगळ अमंगळ ह्या सगळ्या गोष्टींना थारा दिलेला नव्हता आणि किती उच्च कोटीचा विचार केला होता की ज्यांना कावळ्याची साथ सुद्धा तेवढीच पवित्र वाटते. ऐकूया तेवढ्याच गोड आवाजात. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे, शकून गे माहे सांगड आहे. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे, शकून गे माहे सांगड आहे. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मळविल भाऊ. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मळविल भाऊ. पाहुणे पंढरी रावो घराकडे ती. पाहुणे पंढरी रावो घराकडे ती. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे, शकून गे माहे सांगड आहे. पहिलं डोंगे गाऊ गोकट दही भाताची उंडी लावील तुझे तोंडी. दही भाताची उंडी लावील तुझे तोंडी. चिंता पडीये दयाची गोडी सांगलेली. चिंता पडीये दयाची गोडी सांगलेली. तुझे भरुणी वाटी लावेन तुझे ओठी. तुझे भरुणी वाटी लावेन तुझे ओठी. सत्य सांगे गोठी विठो येईल काही. सत्य सांगे गोठी विठो येईल काही. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे, शकून गे माहे सांगड आहे. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे. अंबेयाड हाळी फळे चुंबीर साडी. मम पनी पनी सरे सरे सनी सनी पनी पम पम रे सरे भरे मपनी पनी. अंबेयाड हाळी फळे चुंबीर साडी. आजीचे रे काही शकून सांगे. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे, शकून गे माहे सांगड आहे. पहिलं डोंगे गाऊ गोकट आहे, गाऊ गोकट आहे, गाऊ गोकट आहे. सूरसाधना म्युझिक क्लासेसच्या या 3 विद्यार्थिनी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वर किंवा परमात्मा प्राप्तीचं सर्वात उत्तम साधन कुठलं सांगितलेलं तर ते गुरु. सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी असं आपण नेहमी म्हणतो. पण गुरु आणि देव एकत्रच जर भेटले तर काय करायचं? तर संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोये खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने जो गोविंदो मिलाय. त्याच्यामुळे त्या गुरुला आधी वंदन केलं पाहिजे आणि ते गुरुला वंदन करणारे हे पालखीचे भोई, त्या दत्तगुरूंची पालखी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. निघालो घेऊन दत्ताची पालखी.
आरोही म्युझिक क्लासेसचे सौरीश पाटील, सात्विक आणि विराज जाधव हे आपल्यासमोर सादर करत आहेत निघालो घेऊन दत्ताची पालखी. श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी
खूपच सुंदर. हा गजर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वाटलं की आपलं पुणे हे खरंच सगळ्या अर्थाने समृद्ध आहे. निसर्गाच्या कुशीत तर आपण आहोतच, पण आजूबाजूला जी काही देवस्थानं आहेत त्या निमित्ताने सगळ्या संतांचं आणि देवांचं दर्शन सुद्धा आपल्याला तेवढ्याच प्रेमाने घडत असतं. पुढच्या गाण्यासाठी मी स्वरार्थ रमणी ग्रुपला आमंत्रित करते स्टेजवर. मनीषा शित्रे, शीतल शिंदे, साधना वेलणकर, अश्विनी बोलकोटे, दीपाली पोलकोडे आणि वसुधा देशपांडे या मैत्रिणी बसतायत. तोपर्यंत फक्त सांगते, पुढचं गाणं रूपे सुंदर सावळा गे माये. वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आलेली आहे. लाखो वारकरी फक्त पायी चालत जातात, त्यांना कसलीही आस नसते, फक्त भेटायचं असतं त्या सावळ्याला. त्या सावळ्याच्या रूपामध्ये असं काय असतं आणि त्याला पाहिल्यानंतर ते जे काही डोळे निवतात आणि जी काही भावना मनामध्ये असते ती या पुढच्या गाण्यातून आपण ऐकणार आहोत, या सगळ्या मैत्रिणींच्या गोड आवाजातून.
रूपे सुंदर सावळा गे माये. आणि इतक्या तन्मयतेने या मैत्रिणी गात होत्या आणि बाजूला जी छोटी मैत्रीण होती ना तेवढ्याच तन्मयतेने ती वाजवत होती. मगाशी ती एकटी गात होती आणि आता ती एकटी वाजवत होती. त्या चिमुरडीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नाव तिचं एकदा, ए बेटा स्टेजवर येशील पटकन, तुझं नाव सांग मला. तिचं नाव, छोटी आत्ता जी वाजवत, शिवाज्ञा आहे आमचं नाव. मूर्ती लहानपण म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आहे बरं तो. नक्की खूप छान मोठी कलाकार होशील बेटा. वळूया आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे, कारण आता आपल्या कार्यक्रमाची वेळ आणि निवेदन आणि गाणी असं सगळा मेळ आपल्याला जमवून आणायचा आहे आजच्या आषाढी एकादशीसाठी. रूपे सुंदर सावळा गे माये. या सावळ्यामध्ये असं काय आहे तर उन्हा तानात राबणाऱ्या त्या शेतकऱ्याला हा देव त्याच्यासारखा वाटतो. रंगरूपाची महती जिथं थंबते आणि बाकी इतकं गौरवर्णाचं वर्णन जिथं थांबतं आणि त्या वर्णाचं प्रतिनिधित्व करणारा हा आमचा सावळा. त्या सावळ्यामध्ये असं काय आहे, त्याच्या नावामध्ये असं काय आहे, खरंच काहीतरी विशेष आहे या देवामध्ये की त्या रूपाची भुरळ आपल्याला पडते. नाही तर उगीच आपण जे गुगल घेऊन फिरतो त्या गुगलचा डोळा आणि आमच्या पांडुरंगाचा डोळा एक नसता. बघितलं असेल पांडुरंगाचं रूप तर त्याच्यावरती जो काही टिळा आहे आणि आत्ताचा गुगलचा जो आमचा काही डॉट आम्हाला दिशा दर्शवतो त्याच्यामध्ये नक्की काहीतरी साम्य आहे. वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे, गाण्याकडे, की ज्याचं वर्णन आता करतो आहे पांडुरंग नामी. फडके म्युझिक क्लासेसच्या प्राची दांडेकर हे गाणं आता सादर करणार आहेत. पांडुरंग नामी लागला सिधास. पांडुरंग नामी लागला सिधास. श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा. पांडुरंग लागला सिधास.
तितका तयार आवाज आणि तितकीच उत्तम तयारी तबला आणि पखवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर अनय बागड आपल्या समोर एक कविता सादर कर आहेत. हे अनय बागड. आपली देवावरची श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? आपण देवाला फूल वाहतो तर ते फूल आपल्याला समजून व्हायला पाहिजे. आपल्याला कळले पाहिजे की त्याच फुलासारखे आपले आयुष्य देखील सुगंधित झाले पाहिजे. म्हणजेच भक्तीबरोबर ज्ञान देखील आलं पाहिजे. आपल्याला आपली आई आवडते, हे फक्त आई मला तू खूप आवडते, मी तुझ्यावर प्रेम करतो एवढं बोलून चालेल का? आईने आपल्याला एक ग्लास पाण्याचा मागितला आणि तो ग्लास आपण देऊ नाही शकलो तर खरंच आपलं आईवर प्रेम आहे का? म्हणजेच ज्ञानाबरोबर कर्म देखील पाहिजे. आणि जेव्हा भक्तीबरोबर ज्ञान आणि कर्म येतं तेव्हा ती भक्ती पूर्ण होते. आज मी तुम्हाला संकर्षण कराडे यांची एक कविता सादर करणार आहे, ज्याच्यात त्यांना विठ्ठल विविध रूपांमध्ये दिसला. पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आई बापांकडे जायचं नाही? नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. आम्हालाही काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्री हरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमेल का? विचार कर रे बाबा, तुला खरं जमेल का? अरे पंढरीत जर गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे होतास की नाही तू त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. बंदोबस्ताला होतास तू देवा, खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? एवढं सगळं करून सुद्धा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युगा 28 उभा पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. मग तेव्हा गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यांवर मग एकच लस ज्ञानबाद तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण. बोला पुंडलिक वरदे. किती गोड आवाजामध्ये ही कविता त्याने सादर केली. कोरोना काळामध्ये ही कविता खरंच खूप गाजली होती आणि खरंच विठ्ठलाचं रूप त्यावेळेला आपल्याला पावलोपावली दिसलं होतं. सगळं आपण जग पूर्ण घाबरलेलं होतं आणि आश्वासक फक्त हीच मंडळी आपल्याला सांगत होती, घाबरू नका, आम्ही आहोत. जाकी रही भावना जैसी प्रभू मुहूर्त देखी तिन तैसी. आणि आता प्रभूच्याच छोट्याशा रूपाचं वर्णन करण्यासाठी ही आमची बालगोपाल मंडळी, विशेषतः मधलं पिल्लू इतकं छान सज्ज झालेले आहेत ना. आणि ते गाणं गाणार आहेत हरिसुंदर. कलाधीश म्युझिक क्लासेसची ही सगळी मंडळी आहेत. अद्वैत, नित्या आणि बाकीचे सगळे स्टुडंट्स. आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत आता पुढचं गाणं गाण्यासाठी. करूया सुरुवात. चलो. हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम. हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम. केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, नारायण हरि ओम.
मंगलाधीश म्युझिक क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, केअर संस्थेच्या माध्यमातून विचारांची जागृती या ठिकाणी होत असते आणि खऱ्या अर्थाने या सद्विचारांची जागृती करणारे थोर संत म्हणजे संत नामदेव. संत नामदेव म्हणतात की हे विश्वाला व्यापणाऱ्या विठ्ठलाचे वर्णन करताना ते म्हणतात की माझं सर्वस्व विठ्ठल आहे. देव तर विठ्ठल आहेच आहे, पण ती देवाची केली जाणारी पूजा देखील विठ्ठल आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आपल्या समोर सादर करत आहे निमिषा संगीता बंगीवार. आणि या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा याच्यातल्या अमृताचा आणि देवाचा आपापल्या पद्धतीने संबंध जोडावा. निमिषाबद्दल सांगायचं म्हणजे मघाशी मयूर सर जे बोललेत की स्वरगंध नावाची स्पर्धा आपण आयोजित केली होती मे महिन्यामध्ये, त्यातली ती विनर आहे. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
छान गायलीस. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मगाशी सरांनी यामध्ये तुम्हाला एक क्विज सांगितली होती, त्यामध्ये अमृता पण होते आणि देवा पण होते. आता यातला ज्याचा त्याचा अर्थ सोयीस्कर सगळ्यांनी लावून घ्यावा. पहाटे विठुरायाच्या चरणी पूजा संपन्न झालेली आहे. ही पुढची हिंट पण मी तुम्हाला दिलेली आहे. चला, विनोद एकीकडे, आपण वळूया पुढच्या गाण्याकडे. सकाळी देवाची पूजा झाली, पण तुम्ही नीट बघितलं असेल तर पंढरपुरामध्ये रुखुमाई रुसली आणि कोपऱ्यात बसली. पण तिकडं कोपऱ्यात बसून सुद्धा ती बारीक लक्ष ठेवून आहे बरं पांडुरंगावर. ठेवावंच लागतं ना हो, कारण आर्थिक व्यवहार काही सांभाळले जात नाहीत देवाकडनं. त्याच्यामुळे तिथं सुद्धा देवाला तो काच काही सुटला नाही, जो आपल्यालाही सुटला नाही. असो, प्रपंचाच्या ज्याच्या त्याच्या गोष्टी तशाच असतात. शेवटी ह्या सगळ्या गोष्टींचा व्याप जो काही आहे, ध्यास हा माऊलीला सांभाळावा लागतो. पुढचं गाणं आहे, सांगायचं कारण रखुमाई रखुमाई. सादर करणार आहे सूर साधना म्युझिक क्लास. आद्या वैरागडे, तन्मयी दास, सान्वी लांजेवार, कुंजिका हाडगे, भावाज्ञा पावसे, काव्या शास्ते, रुहानिका राठोड. आणि या सगळ्या गोडुल्या मैत्रिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या रखुमाई इतक्या गोड सजल्या आहेत. चला. आई रखुमाई 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 तुझ्या वीणा वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला संसार पेलना. ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलात विठूच्या गवारी. रखुमाई 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 रखुमाई. तू सकलाची आई सात धर्माची पुण्याई. हे बंधनात आम्हावरी छाया गमाई. तुझी करवी वाहना तिन्ही लोके तुला माना. मी घरदार तुझ्या पालखीचे होई. रखुमाई 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 सकलाची आई सात जन्माची पुण्याई. तुझी करवी वाहना तिन्ही लोके तुला माना. मी घरदार तुझ्या पालखीचे होई. रखुमाई 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 रखुमाई. इतकं सुंदर अवघड गाणं समोर एकही कागद न ठेवता या गोडुल्यांनी गायलं. एकदा जोरदार टाळ्या या साजिऱ्या गोजिऱ्या पर्यांसाठी. खूपच सुंदर गायल्या. आणि जसं मगाशी म्हटलं की रखुमाई, खालच्या रखुमाया हळूच उठा बरं. रखुमाईचं वर्णन करून झालं. त्या रखुमाईला सुद्धा पांडुरंगा इतका सगळ्या विश्वाचा हा ताप सांभाळावा लागतो. पण या नावामध्ये असं काय आहे की उन्हाळ्याचा वणवा सरतो, मे महिना सरतो, हलकी मृगाची सर येते, जून महिना येतो आणि सगळ्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे. आणि मग कुठून अशी कानी ती साद येते, टाळ मृदुंगाची धून. टाळ, मृदुंग, पखवाज
आणि हे सगळे आवाज जाणवायला लागले की कळतं आषाढी वारी जवळ आली. हां, तशीच ही सांगीतिक वारी आजची आमची सजली आहे आणि या सांगीतिक वारीमध्ये सुद्धा आपण सगळे एक प्रकारे पालखीचे भोईच झालेलो आहोत. आणि या सांगीतिक वारीमध्ये आता पुढचं पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत आरोही म्युझिक क्लासेसच्या आद्या डगूर आणि अन्वी दोडे. बरोबर? हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय आली कुठून शिरानी ताळ मृदुंगाची धून आली कुठून शिरानी ताळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल कुठे रोम रोम तुला आली कुठून शिकाली ताळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाली ताळ मृदुंगाची धून. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय नदी जात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी बोल शब्दे वीण काली चंद्रासवे इंद्रायणी नदी जात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी बोल शब्दे वीण काली चंद्रासवे इंद्रायणी इंद्रायणीच्या गळ्यात शहारली अंग अंग इंद्रायणीच्या गळ्यात शहारली अंग अंग मन झाले ओली चिंब मन झाले ओली चिंब मन झाले ओली चिंब जैसे पिसले भंग आली कुठून शिकारी ताळ मृदुंगाची धून आली कुठून शिकारी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय श्री सैला सामोरी काय सामोऱ्याची शोभा जसे कटीवरी हात युगे 28 उभा वृक्षनी सैला सामोरी काय सांगू त्याची शोभा जसे कटीवरी हात युगे 28 उभा भूकनयनाची सारे मुखवाचा रक्तात भूकनयनाची सारे मुखवाचा रक्तात माझा देह झाला देह माझा देह झाला देह माझा देह झाला देह तुझ्या ओंकार आली कुठून शिकारी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकारी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल कुठे रोम रोम तुला आली कुठून शिकारी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकारी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. इतकी सुंदर साध ऐकल्यानंतर तो विठोबा प्रसन्न झाला तरच नवल. पुन्हा एकदा चिमुरड्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. मगाशी आपण ऐकले यांच्या गीतामध्येच होती इंद्रायणीमध्ये तरले अभंग. या नावामध्येच इतकं काहीतरी सामर्थ्य आहे. आणि वर्षानुवर्ष आपण ज्याला म्हणतो की इव्हेंट मॅनेजमेंटसुद्धा फेल झालं की या वारीमध्ये कसले कुठलेही अनुचित प्रकार होत नाही, काही गडबड होत नाही. पण वर्षानुवर्ष मला वाटतं किती वर्षांपासनं कोणालाही माहिती नाही की ही वारी कधी सुरू झाली.
पण वर्षानुवर्ष झाली ही वारी तशीच सुरू आहे. तिथे कुठलाही गोंधळ नाही, आपपर भाव नाही, जातीभेद नाही, मंगळ अमंगळाचं कसलं दुःख तिथं नाही आणि सगळेजण एकमेकांना माऊली माऊली म्हणून शरण जातात. तिथे कुठलाही भेद उरत नाही. म्हणूनच ह्या विठोबाला एकदा आळवलं की तो धावतो, तो पावतो आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांभाळतो. तशीच पुढची साथ घालण्यासाठी येते आहे केतकी सोमण. फडके म्युझिक क्लासच्या या विद्यार्थिनी आहेत. ऐकूया त्यांच्या तोंडून अभंग आळविता धाव घाली.